विनंती आहे की आपल्या आता आंदोलनाचे जे मुद्दे आहेत प्रत्येक मुद्द्याच्या बाबतीमध्ये मी आता काय काय झालंय ते सांगितलंय आणि उरलेले विषय जे आहेत ते मंगळवारपर्यंत बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण खाली आणि आपण जरा चर्चा करू. आता अमोल आहे त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना मी विनंती केली होती की आता बऱ्यापैकी विषय झालेत आणि उरलेले मंगळवारपर्यंत क्लिअर होतील. आपण त्यांचं मत आहे की नाही मी मंगळवारपर्यंत थांबतो. आपल्याला विनंती आहे की आपण काळजीपूर्वक खाली उतरा. त्यांनी दोर बांधलेला आहे. आपण काय दोर बांधा स्पीकरचं ते जवळ आवाज बॉक्स आपण काळजीपूर्वक खाली उतरावं अशी आपल्याला विनंती आहे. ताई कुठे आहेत? तर ते त्यांनी 1 रुपयापर्यंत त्या कुटुंबाला मदत केलेली आहे. त्यांनी ते कबूल केले की 1 रुपयाचं आम्ही शासन म्हणून त्या कुटुंबाला दिले आणि दुसरी गोष्ट जे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत द्यायची होती ती मदत आणखीन गेलेली. तर पुढची भूमिका आपली काय असणार? म्हणजे पुढली भूमिका मी आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत मला सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ आणि NDRFचे विम्याचे ते ट्रिगर आहेत ते पीक आपल्या अहवाल बाजूला काढून सरसकट विमा दिल्याशिवाय मी माझ्या प्रश्नापासून मागे सरतो. ओके. आमदार राणाजगजितसिंह पाटील पण भेट घेतली, काय म्हणाले? नाही, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात. शेवटी आमदार आहेत आणि ते भाजपचे आहेत, ते त्यांच्या पक्षाचंच गुण गाणं असतात. त्यामुळे त्यांचं काही मी जास्त मंगळवारचं काहीतरी बोलत होतं. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होते बघून सांगतो. आता किती खोटं बोलायचे हे असतं की KYCचा विषय आला त्यांनी सांगितलं तसे कलेक्टर साहेबांनी की KYC आपण हे कॅन्सल करू. मी ज्यावेळेस KYCचा विषय कलेक्टर साहेबाला विचारला तर त्या अद्यापर्यंत त्याचा GR आलेला नाही. म्हणजे ही चक्क आमदार असतील सरकार असं शासनाची कुठलाही GR वगैरे काही नाही. शासनाने शेतकरी फसवणूक करायला चालू. कलेक्टरने शेवटी तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी सांगितलं आतापर्यंत जी पूरग्रस्तासाठी जे काय मदत केली किंवा त्यांच्यासाठी काय शासनाच्या माध्यमातून केले त्याचं मी पत्र देतो तुमच्याकडे. आणि जनावरांचा चारा असेल कुठं दिला आहे कुठं द्यायचं असेल ते सांगा, मी ते द्यायचा प्रयत्न करतो. पण जनावरांचा चारा असेल मला मी फक्त म्हणजे काय मागणं आहे की आज जे कुटुंब आत्महत्या झाली ते कुटुंब साहेब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाचं आज त्या लहान लेकराला बिस्किटचं पुढं आणायचं म्हटलं तर त्या कुटुंबाकडे 10 रुपये नाही. आणि अशाचमध्ये जर तुम्ही त्या कुटुंबाला मदत द्यायची टाळाटाळ करत असाल आणि किट म्हणून काय मदत दिली असेल तर 5 किलो गहू 5 किलो तांदूळ सर हे आम्ही आमच्या बांधवाच्या ह्याला सुद्धा देतो. पण हे मदत आम्हाला काय मान्य नाही. त्याच्यामुळं मी माझ्या निर्णयाला ठाम आहे. मी मंगळवारपर्यंत मंत्रालयाची काय बैठकीची वाट बघतोय. मंगळवार जर नाही आला तर मी मंगळवारपासून पाण्याचा त्याग करून हे माझं शेतकऱ्यासाठी. तुमचे सहकारी आता झाडावर चढलेत, काही बिल्डिंगवर चढलेत, काय आव्हान असेल त्यांना? नेमका आंदोलन चिकट चाललंय. मी त्यांना एकच सांगेन, आता मरायचं नाही, आता लढायचं. आपण लढून जिंकू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना असेल किंवा कुठल्याही म्हणजे मित्रांना असेल कुठल्याही अनुचित प्रकार काही करू नये. आपण आहे अशा खाली यावं. मी लढायला ह्याच्या सरकार संमत आहे. लढा देणार.